नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारने घेतलाय आज संध्याकाळी सर्वात मोठा निर्णय. महिलांच्या खात्यावरती येणार 5200 रुपये मकर संक्रांतीचं गिफ्ट आणि फक्त या 4 कागदपत्रांची होणार पडताळणी. ही 4 कागदपत्रे तुमच्याकडे असली म्हणजे तुम्हाला 2100 रुपयांचा हप्ता देखील लगेच होते चालू. नेमकी कोणती आहेत कागदपत्रे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या वेगवेगळ्या योजना आणि लाडक्या बहिणींच्या वेगवेगळ्या असणाऱ्या योजना याविषयी तुम्हाला माहिती मिळेल. आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केल्याने तात्काळ महिलांच्या खात्यावरती आता 2100 रुपयांचा हप्ता येण्यास सुरुवात झाली. यामुळे सध्या महाराष्ट्रातील महिला आनंदित असताना सरकारने खूप मोठी एक घोषणा केली आहे. ही 4 कागदपत्र तुमच्याकडे जर असतील तर ही 4 कागदपत्र तुमच्याकडे असल्यानंतर त्यांची पडताळणी झाली की लगेच तुम्हाला 2100 रुपयांचा हप्ता सुरू होणार आहे. काही महिलांच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता जानेवारी महिन्यापासूनच आज 6 तारखेपासूनच यायला सुरुवात झाली आहे. यामुळे तुमच्याकडे या 4 कागदपत्रांशिवाय आणखी काय आवश्यक आहे हे देखील आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी पुढील 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती बघणार आहोत. सुरुवातीला आज तटकरे यांनी खूप महत्त्वाची माहिती दिली आहे की महिलांना कोणत्याही प्रकारचे हप्ते बंद होणार नाहीत, त्यांचे हप्ते मी चालूच ठेवणार आहे असंही त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य करून सध्या लाडक्या बहिणींना त्यांनी आनंदाची बातमी दिली. परंतु त्यावरती त्यांनी दुसरी एक महत्त्वाची बातमी दिली आहे की येणारी मकर संक्रांत माझ्या लाडक्या बहिणींसाठी गोड व्हावी या उद्देशाने आता सरकार देखील त्या दृष्टीने त्यांच्याकडे बघू लागले की नेमक्या किती पैशांचा आढावा घेऊन महिलांच्या खात्यावरती पैसे द्यायचे कसे. 5200 रुपये महिलांच्या खात्यावर द्यायचे की पुन्हा एकदा 2100चा हप्ता द्यायचा यावरती विनिमय चालू असतानाच आता या मकर संक्रांतीला 5200 रुपयांचा बोनस हा महिलांच्या खात्यावरती देण्यासाठी सरकार सरसावल्याची ही बातमी सध्या आपल्यापर्यंत पोहोचते आहे. ही बातमी देखील साधारणतः 7 ते 8 जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यावरती हे पैसे आता साधारणतः 6 तारखेपासून म्हणजे आजपासूनच सुरू होतील. पुढच्या 8 दिवसामध्ये हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांच्या खात्यावरती महिलांच्या खात्यावरती पैसे येतील. परंतु 4 कागदपत्र म्हणजे यामध्ये आपण जर पहिलं कागदपत्र जर पाहिलं तर ते होतं पॅन कार्ड. तुमच्याकडे आता न्यू येणारं पॅन कार्ड आवश्यक असेल ते तुम्ही काढून घेतलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे पॅन नंबर हा महत्त्वाचा असणार आहे. जर हा नसेल तर तुम्हाला या 2100 रुपयांच्या हप्त्याला मुकावं लागेल. त्यामुळे तुमच्याकडे पॅन कार्ड देखील असणं गरजेचं आहे. हे खूप महत्त्वाची गोष्ट सरकारने इथे आता सांगितलेली आहे. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सरकारने इथे नमूद केली आहे की 2100 रुपयांचा हप्ता सुरू होण्याच्या अगोदर तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असलेलं पाहिजे. ते आधार कार्ड असणं खूप गरजेचं आहे, कारण की आधार कार्डवरच तुमचे हप्ते तुमच्या बँकला लिंक झाल्यामुळे येणार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे आधार कार्ड जर नसेल तर तुम्हाला 2100 रुपयांचा हप्ता आणि तुमचं जर आधार कार्ड सीडिंग झालेलं नसेल किंवा बँकेच्या खात्याला अटॅच झालं नसेल तर मात्र तुम्हाला हे पैसे येणार नाहीत हे देखील सरकारने जाहीर केलं आहे. त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची बाब देखील सरकारने पुढे म्हटली आहे की तुमच्याकडे रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे, कारण की रेशन कार्डवरून तुमच्या उत्पन्नाचा स्रोत सरकारला समजणार आहे. तुमचे रेशन कार्ड पिवळ्या रंगाचं आहे की पांढऱ्या रंगाचं आहे की केशरी रंगाचा, यावरून सरकारला समजून जाईल की तुम्हाला हा हप्ता येतोय तो बरोबर आहे की नाही. तेव्हा तुमच्याकडे रेशन कार्ड महत्त्वाचं असणार आहे. त्या रेशन कार्डनुसारच तुमच्याकडे चेक झाल्यानंतर तुम्हाला हा 2100 रुपयांचा हप्ता तुमच्याकडे येऊन जाईल. त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी देखील नसावी. जर त्या गाडींची देखील पडताळणी सध्या महापालिका असतील, जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील, ही पडताळणी प्रत्येक घरोघरी जाऊन करू लागले आहेत. जर या गोष्टी तुमच्याकडे व्यवस्थित असतील तर मात्र तुम्ही सरकारच्या या योजनेला खूप महत्त्वाच्या मानू शकता आणि त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला हा पुढे येणारा 2100 रुपयांचा हप्ता या जानेवारी महिन्यातूनच यायला सुरुवात होईल. त्यामुळे सरकारने यासाठी खूप मोठी मेहनत घेतली आहे. सरकारने जवळजवळ 78 कोटी रुपयांचं कर्ज महिलांच्या खात्यावरती हे पैसे टाकण्यास घेतलं आहे. किती जरी लोड सरकारवरती पडला तरी सरकार तुमच्या महिलांच्या खात्यावरती हे पैसे टाकणार आहे, सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे 2100 रुपयांचा हप्ता असेल किंवा आता येणारा 14 तारखेचा बोनस असेल, या दोन्ही गोष्टी महिलांच्या खात्यावरती कशा जातील या दृष्टीनं आता सरकार पावले उचलू लागलं आहे. परंतु ह्या दोन्ही गोष्टी पडताळणी होत असताना महिलांच्या संपूर्ण खात्याची बँक खात्याची देखील पडताळणी होईल. बँक खातं तुमचं सीडिंग झालेलं असावं, हा देखील मोठा बदल त्यांनी म्हटला आहे. भेटूया पुन्हा नवीन अपडेट्ससह.